महत्त्वाची बातमी नागपूर जिल्ह्यातील एसबीएल कंपनीमध्ये भीषण स्फोट झालाय आणि या स्फोटामध्ये तब्बल 15 जणांचा मृत्यू झालाय। डिटोनेटर बनवताना स्फोट झाला। 20 ते 25 जण जखमी झाले असल्याचं देखील वृत्त आहे। या ठिकाणी आपण पाहतोय नागपूर जिल्ह्यातल्या एसबीएल कंपनीमध्ये भीषण स्फोट झालाय आणि या स्फोटामध्ये तब्बल 15 जणांचा मृत्यू झाला असल्याचं वृत्त आहे। डिटोनेटर बनवत असताना हा स्फोट झाला। तर 20 ते 25 जण जखमी देखील झाले असल्याचं वृत्त आहे। 15 जणांचा मृत्यू झाला असल्याचं कळतंय। स्फोटकं बनवणारीच ही कंपनी आहे ज्या ठिकाणी हा स्फोट झालेला आहे। एसबीएल नावाची ही कंपनी आहे। काही दिवसांपूर्वी देखील एसबीएल कंपनीमध्ये स्फोट झालेला होता आणि आता पुन्हा एकदा या ठिकाणी स्फोट झाला असल्याचं आपल्याला दिसतंय। भीषण स्फोटामध्ये तब्बल 15 जणांना आपले प्राण गमवावे लागलेत। 15 बॉड्या माझ्या समोर नेलेल्या आहेत आणि काही कॅज्युअल्टी आहे त्यांना हॉस्पिटलमध्ये पोहोचवलेलं आहे। काही अधिक त्या ठिकाणी जेसीपीनं त्या ठिकाणी सगळं मटेरियल बाजूला करणं सुरू आहे। त्याच्यामधून काही दिसेल तर माहीत पडेल, परंतु झालेली दुर्घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि हे सगळं लापरवाहीमुळे झालेलं आहे असं माझं मत आहे। आणि निश्चितपणे यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, यांना शिक्षा झाली पाहिजे, त्याशिवाय हे सुधरू शकत नाही। कारण की आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याकरता या महिला या ग्रामीण भागातल्या सगळ्या या पंचकोशीतल्या सगळ्या महिला सकाळीपासून संध्याकाळी 3 पाळीमध्ये येतात, पण इथं पोट भरण्याकरता आल्यानंतर त्यांची काळजी कंपनीनं घेतली पाहिजे। ती काळजी घेतल्या